ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. आणि मी आज आपल्यामध्ये देवाचे वचन घेऊन येत आहे. आणि देवाचे वचन हे तुमच्या माझ्यासाठी खरोखर आशीर्वाद आहे. कारण जो कोणी त्याच्या वचनामध्ये मन लावतो आणि जो कोणी त्याचं वचन ऐकतो त्याचं जीवन कधीच जसं आहे तसं राहत नाही. कारण त्याचं जे वचन जे आहे ते आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतं. आणि आजचे यावेळेस मी आपल्याला जे वचन सांगत आहे की देवाला धन्यवाद द्या आणि देवाची स्तुती करा. कारण देवाला धन्यवाद देण्यासाठी नेहमी ते काही ना काही आपल्या जीवनात देव करत असतो आणि करीत आहे आणि तो करणार. कारण जर आपण आपल्या जीवनात जर आपण बघू, जर आज आपण जिवंत आहोत आणि जर आज आपण श्वास घेत आहोत आणि जर आपल्या जीवनात आशीर्वाद आहेत, जर आपल्या परिवारामध्ये आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि जर आपल्या जीवनात आणि परदेवाची शांती आणि जे काही आशीर्वाद आहेत ते जर आपण बघू तर केवळ त्या देवाने केलेले आहे. आणि ज्यावेळेस आपण ते बघतो आणि नक्कीच आपल्या अंतःकरणातून आपल्या मनातून हेच बाहेर येणार की आपण त्याला धन्यवाद द्यायचं आणि त्याला स्तुती करायचं. पण जेव्हा आपण आपल्या परिस्थितीकडे बघतो, आपल्या संकटांकडे बघतो आणि जेव्हा आपण त्या देवाला फक्त हे सांगतो की देव तू मला बरं कर या रोगातून, देव तू मला हे आशीर्वाद दे, देव तू माझ्या जीवनात हे कर ते कर, आणि तेवढंच आपण फक्त आपल्या फायद्यासाठी पण बोलत असतो. पण देव आज आपल्याला हे सांगत आहे की तू माझे उपकार तू स्मरण कर. आणि आपण या बघू या वचनामध्ये की वचन काय सांगतं. स्तोत्र सध्या त्याचा 100वा अध्याय आणि 4थं वचन हे सांगतं की त्याची उपकार स्तुती करत त्याच्या द्वारात आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या. आज आपल्याला वचन काय सांगत आहे की त्याची उपकार स्तुती करत त्याच्या द्वारात प्रवेश करा. ज्यावेळेस आपण प्रार्थना करायला जातो देवाला, ज्यावेळेस आपण त्याला हाक मारतो, ज्यावेळेस आपण चर्चमध्ये त्याची आराधना करायला जातो, त्याची भक्ती करायला जातो, नेहमी आठवण ठेवा आपण उपकार स्तुती करत त्याच्या द्वारात आपल्याला प्रवेश करायचा आहे. त्याचे स्तवन करत त्याच्या अंगणात प्रवेश करायचा आहे आणि त्याचे उपकार स्मरण करायचं. कोणते उपकार स्मरण करायचे आहे की त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनात काय केलेलं आहे. जेव्हा मी रोगी होतो त्याने मला आरोग्य दिले, जेव्हा मी दुःखात होतो, निराश होतो, त्याने मला शांती दिली, आणि जेव्हा मी निराशमध्ये होतो त्याने मला आशा दिली. तो देवबाप त्याने किती असे उपकार केलेले आहे की जे मी कधी विचार केले नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्या सर्व उपकारांना आपण आठवण स्मरण करायची आहे. आणि जे आपण स्मरण करू नक्कीच तो देवबाप आपल्या शब्दाने जे काय आपण त्याला धन्यवाद किंवा जी काही आपण त्याला स्तुती रूप भेट देणार आहे तो परमेश्वर आपल्या त्याने तो आपल्या आराधनाने आपल्या प्रार्थनेने तो देवबाप नक्की प्रसन्न होईल. तो आपली प्रार्थना तो ऐकेल. आणि काय करायचं आपण धन्यवाद द्यायचं आहे. तो जेव्हा जेव्हा आपण प्रार्थना करू, जेव्हा जेव्हा आपण त्याच्या उपस्थितीमध्ये जाऊ, नेहमी आठवण ठेवा की आपण एक धन्यवादाने आणि स्तुती करत त्याला प्रार्थना करायचं आहे. आणि नेहमी आपण हे आठवण ठेवायचं की सर्व त्याच्या आशीर्वाद जे आपल्या जीवनात दिलेले आहे त्या सर्व आशीर्वादांबद्दल आपण त्याला एक धन्यवाद रूपी एक शब्द आपल्याला त्यासोबत बोलायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आपण हे करायची आहे की नेहमी आपल्या मुखातून त्या परमेश्वराचे एक आभारी शब्द आपण व्यक्त करायचे आहे. आपल्या शब्दांद्वारे किंवा जे त्याने जे काही उपकार केलेले आहे त्यांच्याद्वारे आपण केवळ एक स्तुतिरूपी जे शब्द आहे आणि जे एक आभारी शब्द आहे ते आपल्या मुखातून आपण काढले पाहिजे. आणि ते कसं आणि ते केव्हा आपण करणार, जेव्हा आपण त्याच्या उपकारांना आपण स्मरण करू तेव्हा. जर आपण ते स्मरण करत नाही, स्मरण जर नाही आपण नाही करणार, आपल्याला ते माहीत नसणार की आपण नेमकं आपण स्तुतिरूपी जे भेट चढवत आहे किंवा एक धन्यवाद शब्द देत आहे. कारण जेव्हा आपण आपल्याकडे बघतो आपल्याला असं वाटतं की तू देवा मला हे कर, तू मला ते कर. पण जेव्हा आपण त्याचं उपकार आपण स्मरण करतो आपण त्याला एक खरोखर आपल्या हृदयातून आणि ते परमेश्वराने केलेले सर्व जे उपकार आहे आपण ते आठवण करू आणि आपण स्मरण करू आणि त्याला आपण जी खरी जी धन्यवादची भेट आहे ती आपण त्या देवाला आपण देऊ शकतो. तर मी आज जे समोर तुम्हाला हे आशीर्वाद देऊ शकतो, हे बोलू इच्छित आहे की आपल्याकडे न बघता, आपल्या परिस्थितीकडे न बघता आपण त्या देवाचे उपकार स्मरण करा आणि त्या देवाला जी योग्य धन्यवादचे जे शब्द आहे आणि जे योग्य जी परमेश्वर स्तुती आहे ती द्या आणि त्या देवाला गौरव करा. कारण जेव्हा आपण आपल्याकडे बघणार आपण त्या परमेश्वराला खरोखर धन्यवाद देऊ शकणार नाही आणि आपण जी योग्य स्तुती आहे ती आपण देऊ शकणार नाही. तर मी विश्वास करतो की आज या वचनाद्वारे तुम्ही आशीर्वाद झालेला आहे
तर आठवण ठेवा, नेहमी स्मरण करा की देवाला धन्यवाद द्या आणि देवाची स्तुती करा. आणि असे करून देवाला आपण, त्याच्या नावाला आपण गौरव करूया. आणि वचनाद्वारे तुम्हाला मी आशीर्वाद देऊ इच्छितो. आणि परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद देऊ आणि आजचा दिवस चांगला जावं. आणि जर तुम्ही आशीर्वाद झालेला त्या वचनाद्वारे, तर हे जे यूट्यूब लिंक आहे याला तुम्ही लाईक आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत, आपल्या परिवारासोबत, आणि त्यांनासुद्धा आमंत्रण करा हे बघण्यासाठी. कारण हे खरोखर तुमच्या माणसासाठी खरोखर आशीर्वाद आहे देवाचं वचन. आणि ते जो ऐकतो, जो मनन करतो, तो नक्कीच तो आशीर्वाद होतो. तो मी विश्वास करतो की देव तुम्हाला या संदर्भात आशीर्वाद देवो आणि आजचा दिवस आपला आशीर्वाद जावो. सर्वांना धन्यवाद आणि आभार.